तर इथं मी भाजी घेऊन आली. भाज्या काहीच नव्हत्या घरात. उद्या ग्रेशूचं स्कूल चालू उद्यापासून. आज संडे सुट्टी संपलेली आहे. तर म्हटलं आता काहीतरी भाज्या आणावं. दळप ठेवून आली. तसंच येता येता मी भाज्या पण घेऊन आली. आणि ते परस बी आणलेत. पालक खूप छान मिळाला, हिरवागार एकदम आणि छोटा-छोटा मस्त होता एकदम फ्रेश. त्याच्यानंतर मुळा, ह्याची पानं व्यवस्थित नव्हती म्हणून मी तिथेच काढून ठेवून आली ती. आणि ही कांद्याची पात एवढी आम्हाला बस होते. उद्या टिफिनसाठी हीच बनवेन. आणि कढीपत्ता संपलेला, असं कढीपत्ता पण घेऊन आली. सध्या गावाकडे जाणं होत नाही त्याच्यामुळे मग कढीपत्ता पण इथूनच आणते. कढीपत्ता निवड. तू अभ्यास कर चल बाळा. जस्ट माझं कुकर झालाय. इथं भाजी झाली, मुळ्याची भाजी बनवली किसून. आणि इथे चपातीचं पीठ झालंय मळून. ते थोड्या वेळाने मी करणार खाताना गरम गरम. आणि हे आहे झुणक्याचं बॅटर. ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि जे काही घरात जे मसाले अवेलेबल असतील ते सगळे याच्यामध्ये घातलेले आहेत. थोडंसं जिरा पावडर पण घातले, खूप छान फ्लेवर येतो म्हणून. ह्याची रासोळी काढणार आहे मी तव्यामध्ये नंतर. थोडंसं हे असं थिकच ठेवावं लागतं आणि खूप छान अशी जाडसर रासोळी काढतात त्याची. माझ्या ग्रेशूला खूप आवडते, मलाही आवडते, पण जास्त माझ्या ग्रेशूला आवडते. तिच्यासाठी मुद्दाम आज मी हे करते. तर चला, हे स्वयंपाक करून घ्यायचा आहे, सोबत तिचा अभ्यासही करायचा आहे मला आता, घ्यायचा आहे मला आता, सॉरी. तर चल बा अभ्यासाला. इकडे हिचं मध्ये मध्ये लुडबुड चालू असते अशी कामांमध्ये. चल अभ्यासाला बस. ओके. रेशूची FA4 एक्झाम आहे अगदी 2 दिवसावर आणि तिचा आता अभ्यास घ्यायचा आहे. सुट्ट्यांमध्ये अजिबात अभ्यास झालेला नाही आहे. पण आत्ता त्या गोष्टींचा लोड पडतोय. मी तिला भरपूर सांगत होती, पण तिला एन्जॉय करायचं होतं सुट्ट्या, त्यामुळे ती काय अभ्यासाला बसली नाही. मुश्किलनं एखाद दिवस ती अभ्यास केली असेल सुट्टीमध्ये. मी पण जास्त फोर्स केला नाही, कारण बाकीच्या दिवशी अभ्यासाला ती व्यवस्थित बसते. मग जास्त मी तिला कधीच फोर्स करत नाही अभ्यासाच्या बाबतीत. आत्ताही ती जर 1 तासभर जरी बसली ना, तर एकदम परफेक्ट अभ्यास करते. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही तिच्या अभ्यासाचं. फक्त इतकंच की मला वेळेचं मॅनेजमेंट करावं लागतं अगोदरच. घरातली कामं, संध्याकाळचा स्वयंपाक आणि तिचा अभ्यास हा दोन्ही एकाच टायमाला येतो. त्याच्यामुळे माझी थोडीशी दगदग होते. पण काही हरकत नाही. आता 2 दिवसावर एक्झाम आहे, तर सगळं रिव्हिजन करून घेणं गरजेचं आहे. एका दिवसाला 2 पेपर आहेत. असं 4 दिवस तिची एक्झाम आहे, बुधवारपासून शनिवारपर्यंत. आणि त्याच्यामुळे ते थोडंसं लोड पडतं एका दिवशी 2 पेपर असल्यामुळे. पण काही हरकत नाही, आता करून घेते मी तिच्याकडून ते. पण आता अभ्यासाला बसायचं म्हणून मी फक्त बुक्स खाली ठेवले. ते बघ, बुक्स असे खाली घेतलेत. आणि आमची मॅडम पळाली आता सासूबाईंबरोबर दळप आणायला चक्कीमध्ये. मला बोलली 5 मिनिटात मी येतो, तू तोपर्यंत तुझी कामं करून घे. माझी कामं सगळी झालेली आहेत, फक्त मला चपाती करायची आणि ती रासोळी काढायची आहे. बाकी सगळं झालेलं आहे माझं, पण ते मी गरम गरम जेवते वेळीच करायचं म्हणून थांबली होती. तर आता मॅडम गेले तर मी पटकन ते करून घेते. जेवण झाल्यावरच आता तिचा अभ्यास घेते मी, कारण तसंही 8:30 झालेत, मे बी 8:30 झालेत. आणि मग राहून जातात गोष्टी. मग जेवण लेट झालं की परत हेल्थ इश्यूजचे प्रॉब्लेम येतात. पित्ताचा वगैरे भरपूर त्रास होतो. सो मी पटकन पहिला चपाती करून घेते, रासोळी करून घेते, जेवण करतो आणि नंतर मी तिचा अभ्यास घेते. तर इथे चपाती बनवून झालेल्या आहेत. मस्त गरम गरम आता जेवण करायला बसणार आम्ही. इथे मी रासोळी अशी बनवली, थोडी जाड बनवतात, जस्ट मी पलटी केलेली आहे आता ती. तर खूप छान लागते खायला, टेस्टी आणि हेल्दी पण. बेसन हेल्दी असतं आपल्यासाठी, तर हे सगळ्यांना माहितीच आहे आता. सो मी बनवले मस्त. आता गरम गरम मी खाणार आहे, ग्रेशू आणि मी. आणि मी त्यांच्यासाठी आत्ता नाही बनवणार आहे, ते आल्यानंतर, ते जेवायच्या टायमाला जेव्हा फ्रेश व्हायला जातील तेव्हा त्यांच्यासाठी गरम गरम बनवून देईन. भांडी पण घासून घेतली, फक्त परात तेवढी धुवून ठेवायची आहे. बाकी हिचं चालू आहे उद्याची तयारी, स्कूलची बॅग वगैरे भरायची तिची. आज बॅग वगैरे सगळं धुतलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं तिला एक्स्ट्रा काम लागलं, थोडं बॅग वगैरे पूर्ण भरण्याचं. तर किचनवरचं सगळं आवरून झालेलं आहे. उद्याच्या भांडी वगैरे सगळी घासून घेतली. उद्याच्या भाजीची पण तयारी करून ठेवली. कांद्याची पात बनवायची आहे, त्यासाठी मी इथं मसूर भिजत घातलेले आहे. ह्याच्यामध्ये मसूर खूप छान लागते. आणि इथे बदाम आणि इकडे आहेत मनुका भिजत घातलेले आहेत. मध्ये आता बंद केलं होतं आम्ही, परत घ्यायला चालू केले. तर आत्ता 11:15 वाजलेत आणि माझं सगळं आवरलेत कामं. फक्त ग्रेशूचा अभ्यास राहिला तो राहिलाच. आता तिचा पण मी घेणार आहे, 15 मिनटं का होईना, पण मी नक्की घेणार आहे तिचा अभ्यास. कारण तिला ना अशाने मग सवय लागून जाईल अभ्यास न करायची म्हणून. आणि तिलासुद्धा करायचं आहे, तीसुद्धा घे बोलते अभ्यास. मग तिचा मी आता अभ्यास घेणार आहे. पण त्याच्या अगोदर ही सगळी तयारी दाखवली. भाजी वगैरे सगळं निवडून ठेवलेलं आहे. आणि बदाम आणि मनुका भिजत घालायचं काम ग्रेशूचं असतं. ती ते करते काम न चुकता. आणि ती आता फ्रेश झाली, ती आता छान चेंज वगैरे करेल, नाईट ड्रेस वगैरे घालेल. तोपर्यंत मी पण थोडं फ्रेश होते आणि मग तिचा अभ्यास घ्यायला बसते 15 मिनटं. त्याच्यानंतर मग झोपायचंच. आणि सकाळी लवकर उठायचं आहे परत. तिचं उद्यापासून रुटीन चालू होतं स्कूलचं. तर थोडा दिवस इकडे तिकडे होता. थोडं बाहेर पण गेलेली मी आज, तब्येत बरी नव्हती. थोडं जाऊन टॅबलेट वगैरे घेऊन आली डॉक्टरांना भेटून, कारण मग
सतत असं अंगावर काढलं, की मग नंतर एकदमच जास्त होतं. त्याच्यामुळे आता 4-5 दिवस झाले होता मला थोडंसं सर्दी वगैरे. मग ते वाढतच चाललंय म्हणून मग आज जाऊन फायनली डॉक्टरला भेटून आली मी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. आणि आज सामानाची लिस्ट पण मला काढायची आहे अजून. आत्ता मी काढायला घेणार आहे तिचा अभ्यास घेत-घेत. तर बघू ग्रेशूच्या पप्पांना लिस्ट काढायला लावते आणि मी हिचा अभ्यास घेते.